गावाकडे सचिव रघुनाथ गोसावी यांच्या संकल्पनेतून परिसरातील शेतकरी, व्यापारी व लघु उद्योजक यांना व्यवसाय वृद्धीसाठी व प्रसिद्धीसाठी सविंदने व कवठे गावामध्ये भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने LED स्क्रीन प्रोजेक्ट बसवण्यात आले आहेत। आज भैरवनाथ विकास संस्था सविंदने या ठिकाणी LEDचा उद्घाटन समारंभ झाला। खरं तर बँकेचं धोरण हेच आहे की ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि संस्थांचं सक्षमीकरण व्हावं, हा बँकेचा यामागील उद्देश आहे। बँकेशी 1283 संस्था जोडलेल्या आहेत। ते कर्ज व्यवहाराचं, कर्ज वाटपचं काम करतात, परंतु याही पुढे जाऊन आता वेगवेगळे व्यवसाय संस्थांनी शोधणं गरजेचं आहे आणि त्याला बँक संपूर्णपणे पाठिंबा देते। 2013 मध्ये बँकेने एक नवीन कक्ष स्थापन केला विविध विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्याचा। त्यामध्ये 30 संस्थांची निवड केली होती आणि 15 संस्थांनी त्यावेळी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले होते, परंतु तो उपक्रम चांगला असतानाही ताकद कमी पडत होती, म्हणून बँकेने त्यामधला सहभाग अधिक वाढवला, तो कक्ष मोठा केला आणि त्यामध्ये 301 संस्थांची आता निवड केलेली आहे। पहिले 2 रिसोर्स पर्सन त्यामध्ये काम करत होते, त्यामध्ये एकूण 15ची वाढ केली आणि 17 रिसोर्स पर्सन आज बँकेमध्ये संस्थांच्या सक्षमीकरणाचं काम चांगल्या प्रकारे करत आहे। आज सविंदने या विकास संस्थेने LED हा प्रोजेक्ट उभा केला आहे, त्यामध्ये कवठ्याचाही समावेश आहे आणि या भागातील म्हणजे संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये अनेक संस्थांनी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले। काहींनी सेंद्रिय खते, त्याचबरोबर औषधं, बी बियाणं पुरवठा, काही मल्चिंग पेपर, झेरॉक्सचं मशीन, त्याचबरोबर अनेक वेगवेगळे व्यवसाय संस्थांनी सुरू केलेले आहेत आणि त्याचा नक्कीच या संस्थांना फायदा होईल। कारण फक्त कर्ज वाटपामध्ये आता यावर्षी आपण परिस्थिती बघतोय, कर्जमाफीमुळे वसुली व्यवस्थित झालेली नाही आणि त्यामुळे अनेक संस्था तोट्यामध्ये गेलेल्या आहे। बँकेलाही याचा तोटा सहन करावा लागला आहे, परंतु केवळ यावर अवलंबून न राहता आता वेगवेगळे व्यवसाय सगळ्या शोधणं गरजेचं आहे आणि त्याला बँक निश्चित चांगल्या प्रकारे मदत करेल। 10,000 रुपये भरायचे, त्यांनी यायचे, कार्ड घेऊन यायचे, पैसे सचिवाकडे जमा करते, तो मोजून घेत, पैसे ठेवून घेत, कार्डची एंट्री करत, डिपॉझिट म्हणत आणि ते 10,000 रुपये तुमच्या खात्याला लगेच जमा होतील, पैसे तुमच्या खात्याला लगेच दिसणार, पैसे राहतील कॅश, फक्त आमच्या सचिवाकडे राहणार आहे आणि सचिवाची जबाबदारी किंवा त्या संस्थेच्या संचालक मंडळाची जबाबदारी अशी असेल की दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत 24 तासामध्ये पैसे 1 दिवसामध्ये बँकेकडे नेऊन तो व्यवहार करायचा आहे। विड्रॉल किती अटल पराक्रम अभियान अंतर्गत आपण तालुक्यातील नव्हे तर राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे जे आहेत, जसे खरेदी विक्री संघ असतील, विविध कार्यकारी सोसायटी असतील, त्यांचा सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। कारण भविष्यामध्ये सहकारी संस्था ज्या आहेत त्या सहकारी संस्थांचा जसं खाजगीकरणाचा, व्यापारी बँकांचा, खाजगी संस्थांचा हा मोठी स्पर्धा आहे आणि क्षेत्र जे आहे जे विविध कार्यकारी सोसायट्या वर्षानुवर्ष कर्ज वाटपाचा जो व्यवसाय करत आहेत त्याला एक लिमिटेशन आहे। कारण जे गावचं क्षेत्र आहे ते मर्यादित राहणार आहे, शेती खालचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे आणि विविध कार्यकारी सोसायटीला जर सक्षम राहायचं असेल, वाढता खर्च भागवायचा असेल तर त्यांना स्वतः सक्षम होण्याची गरज आहे। त्यासाठी संस्थांनी शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध व्यवसाय सुरू करणं आवश्यक आहे। त्या निमित्ताने आपण तालुक्यामध्ये जवळजवळ 20 संस्था निवडल्या होत्या आणि त्याच्या 16 संस्थांचे व्यवसाय आपण सुरू केलेले आहे। त्या अंतर्गत आपली जी सविंदने सोसायटी आहे त्या सोसायटीने मागच्या 4 महिन्यापासून विविध व्यवसाय सुरू केलेले आहेत। त्याच्यामध्ये खताचा व्यवसाय असेल, ऑनलाईन सातबारा केंद्र असेल, ऑनलाईन वीज भरणा केंद्र असेल, त्याचप्रमाणे ठिबक सिंचनचे जे साहित्य आहे त्याचा विक्रीचा व्यवसाय असेल, खताचा व्यवसाय असेल आणि आता जो नवीन आज जो आपण त्या व्यवसायाचं उद्घाटन केलं तो LED प्रोजेक्ट असेल। तसं म्हणायला गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील असा हा सोसायटीत दाखवलेला पहिला उपक्रम आहे। जरी हा व्यवसाय आज तुम्हाला छोटा वाटत असला तर त्याला भविष्य आहे ते फार मोठं आहे। जर सर्व तालुक्यातील सोसायट्या नव्हे तर जिल्ह्यातील सोसायट्यांनी मिळून जर एक मोड बांधली तर एक डिजिटल क्रांती सहकारामध्ये होऊ शकते। कारण जे आजचं युग आहे ते जाहिरातीचं युग आहे, क्रांतीचं युग आहे, डिजिटल युग आहे। तर या आज आपण पाहतो की अगदी वाढदिवसाची जाहिरात असेल, छोट्या छोट्या घरातील वाढदिवसाची जाहिरात असेल, लग्नाच्या जाहिराती असतील, याचा आपण आज प्रसिद्धी होते आणि याच्या मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती केल्या जातात। तर ही संधी ओळखून आपल्या संस्थेने हा व्यवसाय सुरू केला आहे। आज कवठ्यामध्ये आपली एक स्क्रीन लागली आहे
अशाच पद्धतीने जर आपल्या तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अशा LED प्रोजेक्ट सुरू केल्या तर अगदी मोठे मोठे जाहिराती जसे सोन्याचा व्यापारी आहेत, चंद्रपूर PNG असेल, मोठे मोठे कापड दुकान व्यावसायिक असतील, तर अनेक गावांमध्ये अशा LED आपल्या संस्थांनी लावल्या तर अशा मोठ्या जाहिराती आपल्याला मिळतील. त्याच्यामधून अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन संस्थेला मिळू शकतं. नवीन नवीन व्यापाऱ्यांच्या नगर बँकांची जाहिराती आपल्याला मिळतील. उद्या भविष्यामध्ये ज्या PDC बँक आपल्या ज्या टीव्हीला दूरदर्शनवरती जाहिरात देते, रेडिओवरती जाहिरात देते, त्या जाहिरातीच्या शेतकऱ्यांसाठी ज्या विविध उपक्रम बँक राबवते त्या बँकेच्या जाहिराती आपल्या LED स्क्रीन मार्फत आपल्या गावागावामध्ये पोहोचणार आहेत. याचा फायदा हा सर्व शेतकऱ्यांना होईल. लोकांना शासनाचे उपक्रम भविष्यामध्ये जे असतील त्याचेही उपक्रम आपल्याला LED मार्फत प्रत्येक नागरिकांमध्ये सहजरित्या पोहोचत पाहिजे. कारण जर आपल्याला फ्लेक्स लावायचं म्हटलं तर तो फ्लेक्सचा खर्च हा डिजिटल स्क्रीनपेक्षा जास्त आहे आणि त्याची शाश्वतता आणि तो अट्रॅक्टिव्ह नाही. LED स्क्रीन मार्फत जी होणारी जाहिरात आहे ती लोकांना अट्रॅक्टिव्ह आहे, त्याचप्रमाणे ती टिकाऊ आहे, ते अनेक दिवस आपण चालू शकतो. त्याच्या माध्यमातून संस्थांना फायदा होईल आणि हा अल्टिमेटली फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण ही जी विविध कार्यकारी सोसायटी आहे ती शेतकऱ्यांची संस्था आहे. जर संस्थांना नफा झाला तर तो लाभांश शेतकऱ्यांमार्फत किंवा डिव्हिडंडच्या मार्फत तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आता सविनय सोसायटी भविष्यामध्ये ज्याप्रमाणे पत्रकार मित्रांनी आपल्याला विचारलं की शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, तर या संस्थेचा मानस त्याच दिशेने जाण्याचा, सामुदायिक शेती करून एक सामुदायिक शेतीचा करार शेतकऱ्यांशी किंवा कंपन्यांशी करून, रॉयल एग्रो असेल अनेक संस्थांशी टायअप करून एक त्या लोकांचं त्या कंपन्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या संस्थेमार्फत त्या कंपनीमार्फत गावामध्ये एखाद्या पिकाचं प्रोडक्शन घेऊन अगदी म्हणजे उत्पादनापासून मार्केटिंग पर्यंत सुविधा ह्या विकास संस्थेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने जो अटल महापाणी विकास अभियान राज्यामध्ये सुरू झालेला आहे त्या अभियानाअंतर्गत आपण संस्थांना सक्षम करण्याचा कार्यक्रम आपण राबवत आहोत. त्या कार्यक्रमाअंतर्गत सविनय सोसायटीने जो व्यवसाय सुरू केला त्याबद्दल मी माझ्या वतीने डेजर साहेबांच्या वतीने सोसायटीला शुभेच्छा देतो, सरकार कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आपले आदरणीय खडके साहेब जिल्हा उपनिबंधक आम्ही उपस्थित राहणार होते, परंतु सकाळी आम्ही बरोबर निघालो आणि साहेबांच्या वडिलांची तब्येत जरा बिघडली, त्यांना जहांगीर हॉस्पिटलमध्ये सकाळी 8 वाजता ऍडमिट करणार होतं. तरी 9:30 वाजेपर्यंत यांची तयारीत होते, परंतु बहुतेक त्यांचं ऑपरेशन करायचं आता ठरलं होतं. 10 वाजता क्षेत्रामध्ये घेतलं, त्यामुळे साहेब येऊ शकणार. त्यांच्यावरती मी आपले दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलून भाषण संपवतो. धन्यवाद. त्या स्क्रीनच्या उद्घाटन प्रसंगी PDCC बँकेच्या संचालिका डॉक्टर वर्षाताई शिवले, सहाय्यक निबंधक हर्षित तावरे, PDCC बँकेचे विभागीय अधिकारी रंगनाथ टेमगिरे, विकास अधिकारी NH खर्डे, रमेश बांडे, सरपंच वसंतशेठ पडवळ, परिसरातील सर्व सचिव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भरवणात विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत जाहिरात विभाग सुरू करण्यात आला असून कवठे व सविंदने गावात भव्य LED स्क्रीन बसवण्यात आली आहे. या माध्यमातून संस्थेच्या सभासदांना व इतरांना शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये सविंदने सोसायटी मार्फत जाहिरातीसाठी LED स्क्रीन बसवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब लंगे यांनी तर PD नरवडे यांनी आभार मानले. सुभाष शेट्टी, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.